नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे। पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट। पेन्शनमध्ये किती वाढ होणार, समोर आला तज्ञांचा अंदाज। चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट। त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। नव्या वेतन आयोगाकडे सर्व पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे। नव्या वेतन आयोगात संभाव्य वेतनवाढ किती असणार याची उत्सुकताही लागली आहे। तर 10 ऑगस्टला होणाऱ्या बैठकीकडे सर्व पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे, परंतु बैठकीपूर्वीच पेन्शन संघटना आणि तज्ञांचा पेन्शन वाढीचा अंदाज समोर आला आहे। चला पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। सध्या शिपाई पदावर निवृत्त कर्मचाऱ्यांची किमान बेसिक पेन्शन ही 9,000 रुपये आहे। तर विविध फिटमेंट फॅक्टरनुसार पेन्शनमध्ये होणारी संभाव्य वाढ ही समोर आलेली आहे। नव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरला अधिक महत्त्व दिले जात आहे, त्यामुळे विविध फिटमेंट फॅक्टरच्या अंदाजानुसार पेन्शनमध्ये ही वाढ होणार आहे। जर 2.15 पट फिटमेंट फॅक्टर वाढवण्यात आला तर 9,000 पेन्शन असणाऱ्या शिपायांच्या पेन्शन ही 19,350 रुपयेपर्यंत वाढलेली असणार आहे। तर फिटमेंट फॅक्टर 2.57 पट जर वाढवण्यात आला तर पेन्शन ही थेट 23,130 पर्यंत वाढलेली असणार आहे। जर फिटमेंट फॅक्टर 2.86 पट वाढवण्यात आला तर 9,000 पेन्शन असलेल्या कर्मचाऱ्यांची पेन्शन थेट 25,740 पर्यंत वाढलेली दिसणार आहे। तज्ञांच्या अंदाजानुसार फिटमेंट फॅक्टर 3.83 पट असण्याची शक्यता आहे। जर असे झाल्यास 9,000 पेन्शन असणाऱ्या कर्मचाऱ्यांची पेन्शन थेट 34,470 पर्यंत वाढलेली असणार आहे। तर यापेक्षाही मोठी वाढ शक्य असण्याचेही अंदाज वर्तविले जात आहे। कर्मचारी संघटनेच्या मागणीनुसार यापेक्षाही जर मोठी वाढ झाली तर पेन्शनमध्ये अधिक वाढीची पूर्ण शक्यता दिसून येणार आहे। फिटमेंट फॅक्टर जितका जास्त तर तितकी पेन्शनमध्ये वाढ जास्त असणार आहे। मात्र अंतिम निर्णय हे शासनावर अवलंबून असणार आहे।